यवतमाल जिले के दिग्रस आर्नी हाईवे पर स्थित 26 एकड़ 15 गुंठे खेत जमीन के एक बड़े हिस्से का अवैध तरीके से सौदा किए जाने का आरोप खेत जमीन के कथित मूल मालिक मोतीराम बाबा दुधे के परिवार सदस्यों ने हाल ही में लगाया था। इन आरोपों के जवाब में शहर के व्यवसायी सचिन बनगिनवार ने इस मामले पर पत्रकारों से वार्तालाप कर अपने और अन्य सहयोगियों के ऊपर लगे आरोपों का खंडन किया है। हाल ही में यवतमाल जिले के दिग्रस आर्नी महामार्ग पर स्थित पुराना खेत सर्वे नंबर 28 की 26 एकड़ 15 गुंठे खेत की जमीन के एक बड़े हिस्से को अवैध तरीके से हथियाने का आरोप किया गया था। पूसद निवासी दूधे परिवार सदस्यों ने कुछ लोगों पर इस संदर्भ में आरोप लगाए थे। दूधे परिवार सदस्यों के मुताबिक इस जमीन को उनके पूर्वज मोतीराम बाबा बारी दूधे ने किसी को बेची ही नहीं थी। इस मामले में जिन लोगों पर गंभीर आरोप किए गए थे, उन्होंने आगे आकर इस मामले में खुलासा किया है। इस विषय पर शहर के व्यवसायी सचिन बनगिनवार और एडवोकेट अतुल दाभाड़कर ने सोमवार को पत्रकारों से वार्तालाप किया। सचिन बनगिनवार ने इस मामले पर उक्त खेत जमीन के खरीदी व्यवहार का न सिर्फ खुलासा किया, बल्कि उन पर किए गए गंभीर आरोपों को बेबुनियाद करार देते हुए आरोप करने वालों के खिलाफ मानहानि का दावा दाखिल करने की बात कही है। लेखी खुलासा सचिन बनगिनवार व इतर विरुद्ध अनिल मोतीराम दुधे व इतर। मी सचिन लक्ष्मणराव बनगिनवार, राहणार तालुका दिग्रस, जिल्हा यवतमाळ, लेखी खुलासा देतो की माझ्या विरुद्ध प्रसार माध्यमाद्वारे प्रसारित करण्यात आलेल्या बातमीच्या अनुषंगाने कळवितो की मी व इतर यांनी पूर्वीचे मौजा उखळी सध्याचे देवरवाडी पुनर्वसन तालुका दिग्रस येथील जुना शेत सर्वे नंबर 28 एकूण क्षेत्र 26 एकर 15 गुंठेपैकी नवीन गट 15, 17, 18 क्षेत्र 1 हेक्टर 52 आर, 1 हेक्टर 61 आर व 3 हेक्टर ही शेत जमीन रद्द क 1959-2025 दिनांक 8/25 रोजी नोंदणीकृत खरेदीद्वारे सर्व दस्तऐवज शहानिशा करून मालकी हक्काने ताब्यात घेतली। सदर अनिल मोतीराम दुधे राहणार पुसद यांचे वडील मोतीराम बाबाजी दुधे बारी यांच्या मालकीची व उल्लेखित एकूण 26 एकर 15 गुंठे जमीन ही शेत जमीन होती। सदर शेत जमिनीच्या एकूण क्षेत्रफळापैकी 14 एकर 15 गुंठे ही शेत जमीन मोतीराम बाबाजी दुधे यांच्याकडून श्यामलाल जयस्वाल यांनी दिनांक 7/8/1953 रोजीच्या नोंदणीकृत खरेदीनुसार मालकी हक्काने विकत घेतली। खरेदी खत क्रमांक 1 वर आहे, त्यानुसार मोतीराम दुधे यांच्याकडे 12 एकर शेत जमीन शिल्लक राहिली। त्यानंतर श्यामलाल जयस्वाल यांनी मोतीराम दुधे यांच्याकडून दिनांक 19/10/1953 रोजीच्या नोंदणीकृत खरेदीनुसार 5 एकर शेत जमीन विकत घेतली। खरेदी खत अनुक्रमांक 2 वर आहे। सदर शेत श्यामलाल जयस्वाल यांच्या नावे हक्क नोंदणी महसूल दप्तरी नोंदविली गेली, ती हक्क नोंदणी अनुक्रमांक 3 वर आहे। त्यानुसार श्यामलाल जयस्वाल यांचे नावे वरील शेत जमिनीचे फेरफार रजिस्टर मध्ये अनुक्रमांक 318 नुसार 16/11/1959 रोज नोंद घेण्यात आली आहे। सदर फेरफार क्रमांक 398 ची नोंद अनुक्रमांक 4 वर आहे। सदर तथाकथित आक्षेपक अनिल मोतीराम दुधे व इतर यांनी कोणतीही कायदेशीर दस्त न बघता प्रसार माध्यमावर चुकीचे आक्षेप नोंदविले आहे। वास्तविक मोतीराम बाबाजी दुधे यांनी 17/8/1953 व 19/10/1953 या दोन्ही नोंदणीकृत खरेदी खतावर ते जिवंत असेपर्यंत आक्षेप घेतला नाही किंवा दोन्ही खरेदी खतांना सक्षम न्यायालयात आव्हान दिले नाही। सदर तथाकथित आक्षेप अनिल मोतीराम दुधे यांनी 8/10/25 रोजीचे खरेदी खत बेकायदेशीर स्वरूपाचे असल्याचे सदर प्रसार माध्यमाद्वारे म्हटले आहे। परंतु मी व इतर सहधारकांनी वरील उल्लेखित शेतजमिनीचे कायदेशीर दस्त व किशोर जगलाल जयस्वाल यांनी पुरविलेला न्याय निर्णय हुकुमनामा यांचे अवलोकन केल्यानंतर शेत जमीन योग्य तो मोबदला देऊन कायदेशीर दस्ताद्वारे खरेदी करून रीतसर ताबा घेतला आहे। सदर शेत जमिनीचे मी व इतर सहधारक यांनी खरेदी खतापूर्वी कायदेशीर सल्ला घेतला होता। त्यानंतर दिनांक 8/10/25 रोजी खरेदी खत नोंदवून घेतले। अशा परिस्थितीमध्ये माझी व इतर सहधारकांची प्रसार माध्यमाला विनंती आहे की माझ्याकडे उपलब्ध असलेले सर्व दस्तऐवज यांचे अवलोकन करून सत्यता पडतावी। तसेच दिग्रस मधील निवासी उपयोगाकरता परिवर्तित करण्यात आकृषक लेआउट बाबत माझ्या विरुद्ध कोणत्याही प्रकारची SIT चौकशी सुरू नाही आहे किंवा माझे दिग्रस मध्ये 92 लेआउट देखील नाही। त्यामुळे अनिल मोतीराम दुधे व इतर यांनी प्रसार माध्यमाद्वारे बदनामी करण्याचा प्रयत्न केला। मी त्यांच्या विरुद्ध कायदेशीर नोटीस देऊन मानहानीचा दावा लवकरच न्यायालयात दाखल करणार आहेत करिता लेखी खुलासा देत आहे। NBCN न्यूज के लिए दिग्रस से जुबैर खान की रिपोर्ट।